शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मनसे जनहित व विधी विभागाच्या वतीने ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल येथे निषेधाचा बॅनर लावण्यात आला। या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विभागाध्यक्ष स्वप्नील महेंद्रेकर यांनी केली। त्यांनी सांगितले की या घोटाळ्यामुळे लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात गेले असून सरकारने या प्रकरणी ठोस भूमिका घ्यावी। यापूर्वी सन 2020 मध्ये झालेल्या टीईटी घोटाळ्यात 7,800 उमेदवारांचे गुण पैशांच्या मोबदल्यात वाढविण्यात आल्याचा तसेच 250 बनावट प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा आरोप होता। यंदाही सुमारे 1.5 कोटी रुपयांना प्रश्नपत्रिका विक्रीचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला। तब्बल 6 लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागल्याने या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो टीईटीचा पेपर लीक झाला आणि हा जो घोटाळा झाला यामध्ये जे सरकारचं अपयश आहे आणि नीट मध्ये पण जो घोटाळा झाला ते सरकारचं अपयश याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल की टीईटीचा इतिहासच बघाल तर 2020 मध्ये पण त्यामध्ये घोटाळा झालेला। 7,800 विद्यार्थी जे उमेदवार होते त्यांचे मार्क वाढून त्यांना पास करण्यात आलेलं। 250 बोगस सर्टिफिकेट त्यावेळेला टीईटीचे डिस्ट्रीब्यूट झालेले। या संदर्भात तेव्हाची पुणे क्राईम ब्रांचनी चौकशी केलेली आणि आज गेले 6 वर्ष झाले तो खटला कोर्टामध्ये पेंडिंग। तर असं जेव्हा टीईटीचा इतिहास असताना सरकारने त्यापासून बोध घेऊन या वेळेला परीक्षा व्यवस्थित राबवणं हे सरकारचं मेन उद्देश असलं पाहिजे होतं, पण तसं काही दिसलं नाहीये। भिवंडीमध्ये 1.5 कोटीला पेपर विकायला होता टीईटीचा आणि त्यामध्ये हरियाणा बिहारची लोक तिथून पेपर घेऊन आले, ते पण QR कोड सकट। म्हणजे सरकारी यंत्रणा याच्यामध्ये कुठे ना कुठे सामील आहे, कारण जेव्हा QR कोडचे पेपर जर एका तिर्याक राज्यातल्या लोकांकडे जातात म्हणजे ते यंत्रणाच्या थ्रूच गेले असतील, तर आमचा थेट आरोप आहे की शिक्षण विभागातले काही अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी किंवा काही मोठी लोक याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांच्यावर कायद्याने कारवाई व्हावी। कारण काय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही SIT स्थापन करतोय, SIT स्थापन केली, आम्ही त्यांचे आभार मानतो, पण हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावा। कारण आज 2020चाच खटला 2026 आला, अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही निकाल लागलेला नाहीये। फास्ट ट्रॅक कोर्टामधनं जर लवकर निकाल लागला तर यामध्ये काही ना काहीतरी योग्य ती कारवाई होईल।